असाउद्दीन ओवैसी जी। Sir, I stand to oppose the introduction of J&K Reorganization Amendment Bill 2025, Union Territories Amendment Bill 2025, and the Constitution 130 Amendment Bill 2025, sir. Sir, this violates principle of separation of powers, due process, undermines the right of the people to elect a government. Sir, it gives executive agencies a free run to become judge and jury executioner based on flimsy allegations, suspicions, sir. Sir, only when an offence is proved beyond reasonable doubt, then only you can leave the post and the membership. But here a mere accusation, allegation, the punishment of losing one ministerial post will follow. Sir, Parliament democracy's chief ministers and ministers can only be removed through true means. First, executive prime minister can recommend their removal if the council of ministers lose confidence of the legislature. Now this bill would empower the unelected executive and bureaucracy to play the role of the legislature. Sir, it undermines representative parliament democracy. This amendment would leave the minister and CM at the mercy of executive agencies. The severity of the amendment is not only in the fact that one loses their position if they are arrested, but even if they are detained. Detention and administrative action doesn't require an offence to be made. Sir, the chief minister will not be able to accountable people. I want to know from the honorable home minister as he read सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, अमित शहांनी लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलंय. हे विधेयक काय आहे, त्यातले अमेंडमेंट्स काय आहेत? नक्कीच प्रज्ञा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवळपास आतापर्यंतच्या इतिहासातली कदाचित आपण असं म्हणू शकतो की सर्वात वादग्रस्त आणि मोठी घटना दुरुस्ती आज संसदेसमोर मांडलेली आहे. आणि या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्री तसंच जे वेगवेगळे मंत्री आहेत त्यांना जर 30 दिवसांपेक्षा जास्त काळाकरिता कारागृहात राहावं लागलं आणि त्यावेळी त्यांच्यावर 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असेल अशा गुन्ह्याचा आरोप असेल तर अशा प्रकरणात कारागृहात असलेल्या मंत्र्यांना 100% राजीनामा द्यावाच लागेल हे विधेयक आहे. आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांना मुख्यमंत्री पदावर असताना आपलं पद सोडून कारागृहात जावं लागलं होतं किंवा पदावर असताना ते कारागृहात गेले होते. त्यामध्ये जयललिता आहेत आणि अरविंद केजरीवाल आहेत. आणि त्यानंतर मग असे 2 मंत्री आहेत, त्यात ए राजा आहेत आणि यांना प्रत्यक्ष मंत्रीपदी असताना अटक करण्यात आली, सत्येंद्र जैन आहेत. तर अशा लोकांवर अशा लोकांच्या बाबतीत याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे या विधेयकाला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार आज संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक अभ्यासासाठी पाठवलं जाणार आहे. परंतु विरोधी पक्षांचा याला देखील विरोध आहे आणि या विधेयकाला मांडलंच जाऊ नये, किंबहुना अशा स्वरूपाची घटना दुरुस्तीच होऊ नये असं म्हणणं, अशी भूमिका विधेयकांची आहे. आतापर्यंत लोकपाल विधेयकापासून ते सीबीआयच्या स्पेशल ऍक्ट पर्यंत पंतप्रधानांना प्रत्येक विधेयकातून इम्युनिटी भारतीय कायद्यामध्ये आहे. हा पहिला कायदा असा आहे की जो पंतप्रधानांना सुद्धा कायद्याच्या कक्षेत एखाद्या विषयामध्ये आणतोय. कारण लोकपाल असेल किंवा इतर बाबतीमध्ये पंतप्रधानांना इम्युनिटी, स्पेशल इम्युनिटी देण्यात आली आहे भारताच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या व्यक्तींना सुद्धा. परंतु हा असा कायदा आहे की ज्यामध्ये पंतप्रधानांना सुद्धा आपलं पद सोडावं लागेल जर ते 30 दिवसांपेक्षा जास्त काळाकरता कारागृहात राहिले आणि जर त्यांना एखाद्या अशा स्वरूपाच्या गुन्ह्याचा आरोप त्यांच्यावर असेल ज्याला 5 वर्षांपेक्षा जास्त काळाची शिक्षा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय आणि अमित शहा यांनी हे विधेयक मांडलेले 130वं घटना दुरुस्ती विधेयक हे सध्या लोकसभेमध्ये आहे आणि आज शक्यता आहे की विरोधी पक्ष याला डिव्हिजन डिमांड करतील आणि सभागृहाचे दरवाजे बंद करून प्रत्यक्ष हेडकाउंटनी या विधेयकावरती हे विधेयक जेव्हा संयुक्त संसदीय समितीला पाठवलं जाईल त्यावर सुद्धा मतदान होईल आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे या विधेयकावरती साधक बाधक चर्चा होणार आहे या घटना दुरुस्ती. त्यामुळे आजच्या दृष्टी एक लिटमस टेस्ट सुद्धा होईल एनडीएची की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा. ठीक आहे सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी साताऱ्यातून आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमीमध्ये आता संपूर्ण पाणी आहे आणि त्यामुळे स्मशानभूमीतील सगळी अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे आता इथे अंत्यविधी करता येणार नाही. कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे नदीकाठी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय.
कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं असून नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार आता बंद केलेले आहेत. रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं, मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया. ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े. हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें. अरेस्ट से पहले मैंने इस्तीफा दिया है. माननीय सदस्य, आप बिल पर बोलिए. आप 72 के नियम के तहत बोलिए. सर दिस नेम से आपका डायरेक्शन है. नो. 19 आप 72 नियम के तहत बोलिए. सर नाइट का ही है सर. नियम के तहत बोलो आप 72. सर दिस आपका डायरेक्शन है 19A 19B. हाँ है. Chapter on call भी है. हाँ. Very clearly telling हाँ. at least 1 week notice is needed for introduction of bill. Sir, I am telling that this bill is to target the opposition ruling government. This bill is to threaten the people like Nitish Kumar and Chandrababu No, Naidu. no. This bill is to blackmail. No. everybody. Sir, out of sir, my point one. आप माननीय सदस्य, आप 9. चलो चलिए. धर्मेंद्र प्रधान जी बोलना चाहते हैं. प्रधान नहीं यादव. आपके मेंबरों को बिठाओ. धन्यवाद अध्यक्ष जी. मैं ये जो तीनों के तीनों विधेयक आए हैं, संविधान का 130वां संशोधन विधेयक 2025, 1 मिनट. संघ राज्य विधेयक, देश देख रहा है आपको. संघ राज्य कि शासन आप विधेयक नैतिकता के बिल का विरोध कर 2025, रहे हो. जम्मू ये देश कश्मीर देख रहा है. पुनर्गठन विधेयक 2025, इन तीनों का माननीय अध्यक्ष जी अपनी पार्टी, अपने नेतागण अखिलेश जी की ओर से पुरजोर विरोध करता हूं. और विरोध इसलिए करता हूं माननीय गृह मंत्री जी, बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आप. आपने भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में, जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप. इसलिए अध्यक्ष जी मैं इस मौके पर कहता हूं ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी. माननीय अध्यक्ष जी, मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक, संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम 1963 का संशोधन करने वाले विधेयक और 2019 का और संशोधन करने वाले विधेयक को माननीय अध्यक्ष जी द्वारा नाम निर्दिष्ट किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और उपसभापति द्वारा नाम निर्दिष्ट करने वाले 10 सदस्यों के मिलकर बनने वाले सभाओं की संयुक्त सभा पर सौंपा जाए. तर विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू झालेला आहे. केंद्रशासित प्रदेश विधेयक देखील मांडलं गेलेलं आहे, तर 130वं घटनादुरुस्ती विधेयक देखील मांडलं गेलेलं आहे आणि या सगळ्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला आहे. आणि लोकसभेचं कामकाज सध्या स्थगित करण्यात आलंय. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर अमित शहा देखील आक्रमक झालेले आहेत. काँग्रेस आणि एमआयएमनं विधेयकाचा जोरदार विरोध केलेला आहे. इतिहासाचा दाखला देत अमित शहांनी उत्तर दिलेलं आहे की जेव्हा माझ्यावर आरोप झाले त्यावेळी नैतिकता म्हणून मी राजीनामा दिला आणि जोपर्यंत कोर्ट निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत कोणतंही संविधानिक पद मी घेतलं नाही, असं अमित शहा यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे. तर विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत या विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे. 130वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत अमित शहा यांनी मांडलेलं आहे.
या विधेयकानुसार 30 दिवस जर तुरुंगात राहण्याची वेळ आली तर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना आपलं पद सोडावं लागू शकतं आणि जर राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी केली जाईल. या विधेयकाला असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी विरोध केलेला आहे. तर रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीनं सुद्धा या विधेयकाचा विरोध केलेला आहे. 45